हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 22व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, जीव भौतिक प्रकृतीत स्थित होतो, सुख दुःख भोगतो. यात केवळ जीवाचंच कर्तृत्व आहे, हे या श्लोकाद्वारे स्पष्ट केले जात आहे. तर आपण वाचलं ना पहिली ओळ, पुरुष प्रकृतीस्तोही, म्हणजे जीव आहे तो प्रकृतीत स्थित होतो आणि भुंगते प्रकृती ज्ञान गुणान, म्हणजे तो सुख दुःख भोगतो. तर हे सगळं जीवाचंच कर्तृत्व आहे. तर कशा प्रकारे आहे ते वैष्णवाचार्य समजवताना म्हणतात की कर्तृत्व म्हणजे काय, कर्तेपणाचा गुण. तर सुख दुःख उपभोगण्याचं कार्य या जीवाद्वारे केलं जातं. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवंत आता अर्जुनाला जीव आणि प्रकृती यांच्या संसर्गाचे कारण सुद्धा सांगत आहेत. तर जीव आहे तो सच्चित आनंदमय आहे, तरी अनादी काळापासून, प्रचंड काळापासून हा जीव आहे तो या भौतिक जगतामध्ये भौतिक शरीर प्राप्त करून भौतिक कर्म करत असतो, विविध इच्छा करत असतो आणि त्यामुळे त्याला विविध प्रकारची शरीर प्राप्त होत असतात. आणि असा जीव विविध शरीर प्राप्त करत या भौतिक प्रकृतीत स्थित आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की अनादी काळापासून जीव या भौतिक जगतात आहे, त्याला भवरोग झाला आहे. तर भव म्हणजे होवो, तर पुन्हा पुन्हा त्याला या भौतिक जगतात जन्म घ्यायला लागतो आहे. असा जीव जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत आहे, हे पुन्हा पुन्हा त्याला होत आहे. तर अशा प्रकारे जीव जो आहे त्याला भवरोग झालेला आहे असं म्हटलं जातं. पण यातून बाहेर पडण्यासाठी वैष्णवाचार्य उपाय सांगतात. ते म्हणतात की या भवरोगातनं मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक भक्ती करायला हवी. सगळी जशी आजारपणात पथ्य पाळतो, नियम पाळतो, योग्य तो आहार घेतो, तशाच प्रकारे आपण प्रयत्नपूर्वक भक्तीचे सगळे विधी पाळले पाहिजेत. विधींचं पालन केलं पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण हा जो रोग आहे भवरोग, तो अतिशय जुनाट रोग आहे. आपण ही जो जीव आहे तो कर्म करतो आहे. कधीपासून कर्म करतोय, अनादी काळापासून कर्म करतो आहेत. आणि पण ही कर्म आहेत ती नष्ट होऊ शकतात, म्हणजेच कर्म फळं आहेत ती नष्ट होऊ शकतात. कशी? तीव्रपणे भक्ती केल्यामुळे. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या भौतिक जगतात जीवाला भौतिक प्रकृतीद्वारे शरीर आणि इंद्रिय प्राप्त होतं आणि तो जीव आहे तो त्या भौतिक प्रकृतीमध्ये स्थित होतो, प्रकृतीस्थो. पहिल्या ओळीतला आपण दुसरा शब्द बघितला तो. तर असा हा जीव आहे ज्याला या श्लोकामध्ये पुरुष म्हटलेला आहे. तो गुणान हा शब्द आहे, त्यानुसार आपण जाणू शकतो. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे. तर तो जीव सुख दुःखाचा अनुभव करतो. भुंगते म्हणजे भोग घेतो. तर जीव हे जे शरीर आहे, हे जे इंद्रिय प्राप्त झाली आहेत, त्याद्वारे
त्यांद्वारे सुखदुःखांचा अनुभव घेत असतो. एखाद्या शरीरामध्ये जर जीवात्मा नसेल तर ते शरीर सुखदुःखाचा अनुभव घेऊ शकत नाही. तर यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की प्रेत जेव्हा जाळलं जातं त्यावेळी ते प्रेत त्या शरीरामध्ये जीवात्मा नसतो आणि त्यामुळे त्या प्रेताला, त्या मृत शरीराला सुख दुःखाचा कोणताच अनुभव होऊ शकत नाही. तर यासाठी एक भक्त उदाहरण देत होते. ते म्हणाले की माझे वडील आहेत, ते गेल्या वर्षी देह सोडून गेले. तर त्यांचा जो मृतदेह होता, मृत शरीर होतं, त्याला मी अग्नी देत होतो त्यावेळचा प्रसंग. तर जेव्हा मी अग्नी देत होतो त्यावेळी इतका जोरात वारा आला आणि त्यामुळे ती आग आहे ती माझ्या दिशेने आली आणि गवत, त्या लाकडांवरचं गवत होतं ते अगदी असं जळलं, पेटलं आणि माझ्या अगदी जवळ आलं आणि मला हाताला चटका बसला. मी लगेच हात मागे घेतला. मात्र माझ्या वडिलांचं शरीर आहे ज्यामध्ये काय आता जीवात्मा नाहीये, प्राण नाहीये आणि त्यामुळे ते शरीर मात्र जळत राहिलं. तर ह्या उदाहरणातनं आपण जाणू शकतो की सुखदुःखाचा अनुभव आहे तो जीवात्मा करत असतो. जेव्हा शरीरात जीवात्मा आहे त्याच वेळी हे चटका लागणं, पाण्याचा गारवा अनुभव होणं हे सगळं होतं. आणि म्हणून म्हटलं जातं की सुखदुःखाचा अनुभव जीवात्मा करत असतो. तर आपण जे 6 आणि 7 श्लोक वाचले त्यामध्ये सांगितलं आहे की सुख दुःख, इच्छा, द्वेष हे क्षेत्राचे म्हणजेच शरीराचे विकार आहेत. तर हे सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आधीच केलेलं आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका बरीच मोठी आहे, ती पुढच्या भागातही आपण वाचत राहणार आहोत. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.